ठाणे शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनानं 3,000 कोटी पाठवले, पण अधिकाऱ्यांनी शिल्लक निधी परत पाठवला नाहीच. शिवाय जुन्याच कामांच्या नव्यानं निविदा आणि नवीन बिलं काढत निधी लुटला. महापालिकेत अधिकारी आणि ठेकेदारांची अभद्र युती असून कोट्यावधींचा भ्रष्टाचार होतोय. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून पालिकेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात विकास कामांच्या मुद्द्यावर बोलताना आमदार संजय केळकर यांनी नगर विकास विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामं यावर भाष्य केलं. 2021 ते 2025 या काळात ठाणे शहरातील विकास कामांसाठी 5,044.89 कोटी निधीला शासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी 3,000 कोटी पालिकेला पाठवण्यात आले. मात्र विकास कामं करून शिल्लक राहिलेली रक्कम राज्य शासनाकडे पाठवणं बंधनकारक असताना पालिका प्रशासनानं निधी परत पाठवला नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या भल्यासाठी कोट्यावधींचा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून पालिकेला दिला. मात्र अधिकाऱ्यांनी ठेकेदार दार्जिने निर्णय घेत लूट केली आहे. रस्त्याच्या UTWT कामांसाठी 600 कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले. मात्र त्यात अनियमितता आणि भ्रष्टाचारच अधिक झाला. जुनी कामं, नवीन निविदा, नवीन बिलं दाखवून अधिकारी ठेकेदारांनी लूट केली. खऱ्या कामासाठी शासनाचा पैसा वापरला गेला नाही. या सर्व भ्रष्टाचारामागे कोण आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे.